मित्रांनो, जर तुमची सतत केस गळती होत असेल आणि चेहऱ्यावर येणाऱ्या फुटकुळ्यांनी तुम्ही त्रस्त असाल, तसेच जर तुम्हाला ॲसिडिटी होत असेल आणि नाकातून किंवा तोंडातून रक्त येत असेल, याचाच अर्थ आहे की तुमच्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढले आहे। याला आयुर्वेदामध्ये पित्तदोष झाला असे देखील म्हणतात। तर मित्रांनो, हा पित्तदोष होण्याची खूप सारी कारणे आहेत, पण एक चांगली गोष्ट म्हणजे याच्यावर काही घरगुती आणि सोपे उपाय देखील आहेत, ज्याने आपण आपल्या आजारातून पूर्णपणे मुक्त होऊ शकतो आणि पित्तदोषाला कमी करू शकतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नक्की पित्तदोष असतो काय आणि त्यापासून आपण आपले संरक्षण कशा पद्धतीने करू शकतो। चला तर मग सुरू करूयात आपला हा व्हिडिओ। मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण हे जाणून घेऊयात की नक्की पित्तदोष असतो तरी काय। आपल्या शरीराला जेवण पचवण्यासाठी किंवा थंडीपासून वाचण्यासाठी उष्णतेची गरज असते, परंतु कधी कधी शरीरातील उष्णता जेव्हा जास्त प्रमाणात वाढू लागते तेव्हा आपल्याला वेगवेगळे आजार उद्भवू लागतात, ज्याला पित्तदोष म्हणून देखील ओळखले जाते। पण याच्यावर काही सोपे उपाय देखील आहेत, ज्याने आपण आपल्या पित्तदोषाला नियंत्रित ठेवू शकतो। नंबर 1, धने पाणी। 1 ग्लास थंड पाण्यामध्ये 30 ग्राम धना मिक्स करायचा आहे आणि ह्याला रात्रभर भिजत ठेवायचे आहे। सकाळी हे पाणी गाळून घ्यायचे आहे आणि दिवसातून 2 ते 3 वेळा हे पाणी प्यायचे आहे। हे केल्याने तुमचे पित्त कमी होण्यास मदत मिळेल। नंबर 2, विरेचन कर्म। मित्रांनो, आयुर्वेदानुसार विरेचन कर्म हा पित्तदोषावर सर्वात बेस्ट उपाय आहे। विरेचन कर्माला पंचकर्मातील एक कर्म म्हणून देखील ओळखले जाते। याच्यामध्ये आपल्या शौचाच्या मार्गाने शरीराची शुद्धी केली जाते। याला करण्यासाठी आपल्याला 1 कप गाईच्या दुधात 2 चमचे बदाम तेल किंवा एरंडाचे तेल मिक्स करायचे आहे आणि त्याला प्यायचे आहे। हे केल्याने आपल्याला पित्तदोषापासून आराम मिळण्यास मदत होईल। नंबर 3, नवनीत। मित्रांनो, लोण्याला आयुर्वेदामध्ये नवनीत म्हणून देखील ओळखले जाते। लोणी आणि खडीसाखर पित्तदोषावर सर्वात प्रभावी उपाय म्हणून देखील वापरले जातात। त्यासाठी आपल्याला 100 ग्रॅम लोण्यामध्ये 100 ग्रॅम खडीसाखर मिक्स करायचे आहे आणि हे मिश्रण आपल्याला दिवसातून 2 ते 3 वेळा खायचे आहे। याच्या सेवनाने आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते। नंबर 4, चंदनाचा लेप। मित्रांनो, खूप पूर्वीपासून चंदन हे एक आयुर्वेदिक औषध म्हणून देखील वापरले जाते। सौंदर्य उत्पादनांमध्ये चंदनाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो। याच्यामध्ये काही अँटीपायरेटिक गुणधर्म देखील आढळतात, जे आपल्या शरीराचे तापमान सामान्य पातळीवर आणण्यास मदत करतात। तसेच याचा लेप आपल्या शरीरावरील डाग घालवण्यासाठीही मदत करतो। मित्रांनो, चंदन वापरण्याचा घरगुती उपायही खूप सोपा आहे। चंदनाला गुलाबजल किंवा 1 कप थंड दुधामध्ये मिक्स करून याची पेस्ट बनवा आणि काही वेळानंतर या मिश्रणाला तुमच्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर लावा। हे तुमच्या शरीरातील उष्णता कमी करेलच, त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावरील तेलकटपणा देखील कमी होईल। तसेच उष्णतेने जर तुमचे पाय जळजळ करत असतील तर चंदनाचा लेप त्याच्यावर देखील प्रभावी उपाय ठरू शकतो। नंबर 5, शीतली प्राणायाम। मित्रांनो, जर तुमची चिडचिड होत असेल किंवा तुम्हाला जास्त घाम येत असेल, तसेच जर तुमच्या शरीरातील उष्णता कमी होत नसेल, तर हे प्राणायाम तुम्ही नक्की केले पाहिजे। हे प्राणायाम करताना तुम्हाला स्वच्छ हवेशीर खोलीमध्ये, जिथे धूळ किंवा उग्र वास येणार नाही, अशा जागेची निवड करायची आहे। मग पद्मासनामध्ये ताठ बसायचे आहे आणि थोडेसे तोंड उघडून ओठांचा आकार इंग्रजी ओ प्रमाणे करायचा आहे। त्यामधून जीभ बाहेर काढून त्याचा आकार नळीप्रमाणे गोल करावा। नंतर तोंडाने दीर्घ श्वास घ्यावा व जीभ आत घेऊन नाकाने श्वास सोडावा। असे आपल्याला 10 ते 15 वेळा करायचे आहे। नंबर 6, शीतकारी प्राणायाम। मित्रांनो, या प्राणायामामुळे आपल्या शरीरात थंडावा निर्माण होतो। याच्या सरावामुळे भूक, तहान, आळस, झोप दूर पळतात। डोळे व कान यांना थंडावा येतो आणि शारीरिक शक्ती व मनोबल देखील वाढते। छातीत जळजळ होणे व पित्तासारखे दोष होणे या प्राणायामामुळे नष्ट होतात। हे आसन करण्यासाठी आपल्याला सुखासन किंवा पद्मासनामध्ये बसायचे आहे आणि मग दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून हाताच्या मुठी बंद करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर खालचे व वरचे दोन्ही दात एकमेकांवर ठेवून जिभेचे टोक टाळ्याला लावायचे आहे। मग तोंडाने श्वास आत घ्यायचा आहे। नंतर काही वेळ श्वास रोखून हळूहळू नाकातून त्याला बाहेर सोडायचा आहे। उष्माघाताने पीडित लोकांसाठी हे तंत्र खूप चांगले आहे। दिवसाच्या कोणत्याही वेळी आपण याचा सराव नक्की करू शकता।
नंबर 7, सालाद. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या रोजच्या आहारात सालाद नक्की सामील केली पाहिजे, कारण सालादामध्ये वेगवेगळ्या पालेभाज्या मिक्स असतात, ज्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता मेंटेन राहण्यास मदत मिळते. तर मित्रांनो, ह्या टिप्सला फॉलो करून तुम्ही तुमच्या शरीरातील उष्णता मेंटेन करू शकता. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.